समस्त हिंदू आघाडीच्या वतीने आज पुण्यातील मंगला थिएटर या ठिकाणी ही मूवी दाखवण्यात आली। आपण ही मूवी ज्या लोकांनी पाहिली त्यांच्याकडनं नेमकं जाणून घेऊयात या मूवी संदर्भात नेमकं काय वाटतं। आज जी मूवी बघितली आहे ऍक्च्युली हे खूप भयावह दृश्य होते ह्याच्यात, आणि ह्याच्यात जे दृश्य होते ऍक्च्युली जे दृश्य नाही आहेत, जे काही आपल्या भारतामध्ये झालेलं आहे संविधान झाल्याच्या नंतर हे ऍक्च्युली खरोखर आहे। आणि म्हणजे सांगायला लाज वाटणार नाही की आपण हिंदू आहोत पण आपण वाटले गेलेलो आहोत। आपण एकही हिंदू म्हणून कोणी एकसाथ नाही आहे। मूवी बघताना सुद्धा जे आपण बघतो, जे विचार आपण करतो त्याच्यात पिक्चर समोर चाललेला आहे, पण मागे जे कॉमेंट्स चाललेले असतात त्याच्यात प्रत्येक मुलाची किंवा जे यंग जनरेशन आहे त्यांची मेंटॅलिटी ही अजून सुद्धा हिंदुत्व नावावरती कधी एक साथ आलेली नाहीये। त्यांना फक्त एन्जॉयमेंटचा आहे, मजा मस्ती करायची आहे, एक पिक्चर म्हणून पिक्चर बघायला येतात। कोणीही हिंदुत्व नावावरती किंवा भारतीय म्हणून देश रक्षणासाठी म्हणून कोणी इथं उभं राहणार नाही। ज्याला गरज आहे त्यांनी जावं, बॉर्डरवरती उभं राहावं आणि त्याला दाखवावं की आम्ही भारतीय आहोत। तिथं तुमचा जीव दाखवावा। इथं तंबाखू, दारू, गुटखा खाऊन पिक्चर हॉलमध्ये बसून मोबाईल हातात पकडून हिंदुत्व कधी दाखवू नये। नेमकं या पिक्चर मधला कुठला सीन असा होता की तो सीन विचार करणारा होता। या सीन मधले असे भरपूर सारे सीन आहेत जिथं सरदार साहेब आहेत आपले, ज्यांना मधून गाडीला बांधून फाडलं जातं। एका लेडीजचा तुम्ही बेआबरू करता एका लेडीजला, आणि कत्लआम करता तुम्ही जेव्हा, आणि सगळे बघत बसता की 5 जण येतात आणि 100 लोकांना मारतात। यापेक्षा तुम्ही 100 लोक त्या 5 लोकांना अजिबात घाबरून न जाता त्यांना तुम्ही एका झटक्यात संपवू शकता। हे तुमच्या डोक्यात येत नाहीये। तुम्ही कुठेही न घाबरता तुम्ही तुमचा हिंदुत्व जागृत ठेवा। आणि सगळ्या जगाला माझा एकच संदेश आहे की तुम्ही एक साथ व्हा, वेगवेगळे होऊ नका। या चित्रपटातून तुम्ही या तरुण पिढीला काय संदेश देऊ इच्छिता? मी आता सांगितलं, तुम्ही एक साथ राहा, तुम्ही एक व्हा, तुम्ही हिंदू बना, भारतीय, आणि तुम्ही एकजूट व्हा, तुम्ही वेगळे राहू नका। पाहतोय की कशा पद्धतीने हा चित्रपट पाहून अनेकांना त्यातले जे काही प्रसंग आहेत ते प्रसंग या ठिकाणी आपल्याला सांगताना पाहायला मिळालं। तर कसा चित्रपट होता आणि नेमक्या या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं? अतिशय उत्तम चित्रपट। आणि आता जो सेक्युलरिझम आणि आपलं भाईचारा या गोष्टींनी आपण ज्या हिंदूंना आपण दाबून ठेवलाय ना, आपला हिंदू शांत जो राहिलेला आहे, ज्यांनी प्रत्येक हिंदूला आता या पिक्चरमुळे आपण किती शांत राहावं आणि शांत राहिल्यामुळे आपल्याला त्याचे परिणाम काय भोगावे लागतील, आणि आपला जो कणखर भावना आहे हिंदुत्वाचा की आपण हिंदू लोक शस्त्र उचलले तर आपला धर्म टिकणार आहे, ह्याच्यावरून हे कळतंय। काय म्हणजे या चित्रपटातून काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? आज संपूर्णपणे हा पूर्ण जो काही हॉल होता तो पूर्णपणे भरलेला होता, तर काय सांगा? पूर्ण चित्रपटामध्ये सर्वजण निशब्द झाले होते। आम्ही तर रक्ताचे हिंदू आहोत आणि कट्टर हिंदू आहोत, त्यामुळे आम्ही भाईचारा आणि सर्व धर्म समभाव याला कधीच तिलांजली दिलेली आहे। पण आम्हाला असं वाटतंय की वारंवार आपल्या लोकांना या चित्रपटांच्या माध्यमातून जी सत्य परिस्थिती समोर आणली जाते, हे सगळं बंगाल फाईल्स ही सत्य घटना आहे। जशा याआधी काश्मीर फाईल्स असतील, केरला स्टोरी असतील, या सर्व सत्य घटनांप्रमाणे बंगाल फाईल्स ही देखील सत्य घटना तुमच्या पुढे आणली गेलेली आहे। तर ही सत्य घटना बघितल्यानंतर तरी जो सेक्युलरिझमचं जे मानसिकता आहे ती जाऊन भाईचारा, सर्व धर्म समभावाला तिलांजली दिली जावी असा माझा मानस आहे। तर पाहतोय की कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्यास आपल्याला पाहायला मिळते। काही नेमकं काय सांगशील तू हा चित्रपट बघितलाय? द बेंगाल फाईल्स मध्ये जे मेन कॅरेक्टर होती तिच्या लाईफ मध्ये खूप ट्विस्ट होते आणि ती जे महात्मा गांधीच्या जे ह्याच्यावर चालत गेली त्याच्यामुळे तिच्या फॅमिली मधले सगळे गेले आणि मग ती एकटी पडली। तू काय सांगशील तुझ्या वयातल्या ज्या मुली आहेत त्यांना हा चित्रपट बघायला सांगशील? हो। काय सांगशील कशामुळे हा चित्रपट बघावा?
इंडियन जे आपल्या इंडियामध्ये जे घडलं आणि जे आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या इंडियामध्ये काय काय घडलं, असं का झालं, कोणतं कारण होतं, त्याच्यामुळं माझ्या वयाच्या मुलांना कळायला पाहिजे. तर पाहतोय की कशा पद्धतीने एकंदरीतच लहान वयातल्या ज्या मुली असतील त्यांनी पण चित्रपट का पाहावा असं हिच्याकडनं सांगितलं जातं. आपण अजून आपल्या बरोबर काही महिला आहेत, तर नेमका यांनी काय चित्रपट कसा बघितला किंवा या चित्रपटाच्या माध्यमातून काय काय बघितला, चित्रपट बघितला, तर पाहताय की कशा पद्धतीने हा चित्रपट बघितला गेल्याचं आपल्याला समोर येतंय. तर आपल्यासोबत आजीबाई देखील आहेत, त्यांनी हा चित्रपट बघितलेला आहे. आजी काय सांगतात? खूप सुंदर, खूप शॉक बसला मनाला. किती अत्याचार लोकांनी केला आपल्या लोकांवर, नाही का. त्याच्यामुळं खूप मी घाबरले, माझे तोंड देखील घाबरलं. पण बघितलं, समाधानी वाटली. असं नव्हतं करायला पाहिजे. आपले भारतीय विद्यापीठ इथं करतात का इथं असे, तिथं किती अत्याचार केला आपल्या माणसांवर, बघून शॉक बसला. कुठल्या प्रसंग बघून तुम्हाला वाईट वाटलं? वातावरण, माणसं मेले, बायका मेल्या, किती अत्याचार, बायकांवर अत्याचार केला, पुरींवर, माणसांवर, सारे घरदार कसे केले त्यांनी, नाही का. ते बघून खूप वाईट वाटलं. नवीन तरुण अनपड आहे, पण कधी मी बघितलं असतं, पण माझ्या नातसूनाने मला आणलं इथं दाखवायला, म्हणून मी बघितलं. नवीन तरुण मुलं मुली यांना काय सांगताल? चांगलं शिकाव, चांगलं एका जीवानी राहा, प्रेमाने राहा. गणपती कसे बसवले, मला बोलता येत नाही एवढं. गणपती कशा ह्यांनी बसवलं, त्या लोकांनी तसं प्रेमाने राहा, प्रेमाने करा, प्रेमाने सावरा, ही माझी इच्छा आहे. सगळी पाहतोय की कशा पद्धतीने एकीकडे आजींकडनं सांगितलं जातंय की जो काही धर्मावरती अत्याचार किंवा जे काही नरसंहार झालेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी आपल्यासोबत अजून काही ज्यांनी हा चित्रपट बघितला ते लोक आहेत. नेमकं काय सांगताल या चित्रपटाविषयी? शिवाय रुपाली इंगे बोलते. चित्रपट खूप भारी होता, खूप छान होता. आणि आजच्या जी जनता आहे, जे युवा पिढी, खासकर युवा पिढी, ज्यांना काही घेणं नाहीये देव देश धर्माचा, काही त्यांना छंद सुद्धा नाहीये धर्माचा. आजच्या तारखेला प्रत्येकाला असं वाटतं जाती असली तर धर्म राहील, पण असं नाहीये. धर्म असेल तेव्हा जाती असेल. हा सगळ्यात प्रामुख्याने प्रत्येकाने, नवीन पिढीने समजून घ्यायला पाहिजे की जेव्हा जर धर्म टिकला तर जाती टिकेल. आज भारताचा इतिहास जर उचलला, छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते मग इंग्रजांपासून ते पण आतापर्यंतचा, तर आज आपल्याला वाटतं की 1947ला भारत आझाद झालेला आहे. पण जर हे पिक्चर पाहिली किंवा तसंही सुद्धा भारताचा इतिहास जर पाहिला तर आजही भारत देखील आझाद झालेला नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जो हिरवळला लढून भगवा केला होता, आजही आपण तीच लढाई लढतोय. आपण पुन्हा हारलेली लढाई लढतोय. हिरवळच आहे आज प्रत्येक ठिकाणी. एखादा प्रसंग सांगताल की जो प्रसंग बघून तुम्हाला नेमकं काय वाटलं? त्या पिक्चर मध्ये एक प्रसंग असा दाखवला, जेव्हा ती जर्नलिस्ट आपले म्हणजे मुस्लिम फ्रेंडला म्हणते की तुम्ही लढा, तू लढ म्हणून. तर ती लढती, वी आर पीपल, मग ती कोणते, आपण कोण आहे? आपण ज्याच्या सोबत रेप होतोय ते पीपल आपण आहोत, ज्याच्यासोबत आपण अत्याचार होतो ती पीपल आपण आहोत, की लढणारी पीपल मधनं आपण आहोत, की सहणारी पीपल मधनं आपण कुठली पीपल आहोत? ती तिथं आपली लढाई एंड करते आणि तिथून ती निघून जाते. पण नाही, आपण ऍटलिस्ट ती पीपल तर आहोत ना, की लढणारी पिढी लढून गेलेली आहे. कमीत कमी आपण आज त्याचा विरोध तर करू शकतो ना. तुम्ही लढू नका, तलवार घेऊन लढायची गरज नाहीये, पण निदान आज त्या गोष्टीचा विरोध तर करा. तुम्ही आज आर्थिक बहिष्कार करू शकता त्या गोष्टींवर. लव जिहाद मध्ये मुली अडकतात, ते निदान तुम्ही तुमचे धर्माला धरून संस्कार म्हणून तर आपले टिकू शकतो ना. त्यात दाखवलं काय की आपण हारून जातोय, म्हणजे नाही का, ती मुलगी हारलेली दाखवली, पण हारायची गरज नाहीये. तुम्ही लढायचे प्रयत्न तर करा. आज मुलींना साधं टिकली लावायला लाजा वाटतेय. ठीक आहे, आज ही टिकली लावली, आज हे घातलं, कुठला लांडाने मुलगा माझ्या पैसे येणार आहे मला प्रपोज मारायला? नाही येणार आहे. तर ती लढाई आपली आहे. निदान तुम्ही हे हिशोबाने तर लढा ना. आपल्यावर लव जिहाद होईल, आपल्यावर ट्रॅक होईल, आपल्यावर बातची बात आहे. तुम्ही आधी लढा तर सुरुवात. नाही मी हारले, तुम्ही आधी इथून हारला ना तर तुम्ही हारलास. जेव्हा मी इथून जिंकलं ना की मला लढायची, मी ऍटलीस्ट तेव्हा 50% तर लढेल ना. पाहतोय की कशा पद्धतीने हा चित्रपट पाहून त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी असं या ताईंकडनं बोललं जातंय. आता नेमकं काय सांगाल, हा चित्रपट कसा होता आणि या चित्रपटातून नेमका काय बोध घ्या? चित्रपट अतिशय सुंदर होता. प्रतिकात्मक सगळ्या गोष्टी वापरल्या, महाभारती दाखवली आणि तिची काय विकलांग परिस्थिती तेव्हा झाली, आता होतीये हेही दाखवली. त्याचबरोबर ज्या गोष्टी म्हणजे नावं घेतलेली आहेत, शिवा
किंवा अमर ही जी नावं घेतली ही पण अगदी प्रतिकात्मक घेतली आणि याला काश्मीरचा जो एक टच दिलेला आहे तर तो पण म्हणजे हे समजून घेण्यासारखं 30-40 वर्षापूर्वी काश्मीर झालं, आता बंगाल आहे आणि पार्टिशन तेव्हा झालं, ती सुरुवात होती आणि ही सुरुवात त्यांनी अतिशय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आणि आपल्या लोकांच्या डोक्यामध्ये जे सेक्युलरिझम किंवा अति सद्गुण विकृती आहे की असं काही नसतं, हे मंडारी लोक आहेत ना आता पण आपल्याकडे आहेत, हे असलं काही नसतं, ते चित्रपटात दाखवतात, पिक्चर मध्ये दाखवतात, पण त्या चित्रपटामध्ये जेव्हा ती गिधाडं येतात मांस खायला, सगळे प्रेत पडलेली, ते त्या जुन्या फोटोवरून अगदी तसंच्या तसं घेतलं. डिरेक्टरचा पण पिक्चर आहे आणि कुठेतरी विचार करायला लावणारा पिक्चर आहे. तरुण पिढीला हे कळणार नाही कदाचित दुःख काय, परंतु ज्यांनी ते अनुभवलंय किंवा जे आजही पाहतायत किंवा आज पश्चिम बंगालमध्ये जे काय चाललंय आपण बघतोय ना, सगळीकडे त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्या गोष्टी आपल्याला लक्षात येईल. आपल्याला शत्रूचं आकलनच वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या शतकानुशतकं झालेलं नाही, हे या चित्रपटातून पुन्हा पुन्हा अधोरेखित होतंय. आणि आपण अजूनही किती निधर्मीवादी सेक्युलर असण्याची डोंग करणारे आणि त्याच्यासाठी लढण्याची हिंमत नाही, आपण पळपुटे आहोत म्हणून आपण सेक्युलर आहोत. यातील जी काही विकृती आहे ती विकृती कुठेतरी बंद झाली पाहिजे असं वाटतं. 100% सद्गुण विकृती आहे. त्यांनी आता ताईंनी सांगितलं की ती मुस्लिम मुलगी निघून जाते, म्हणजे महिलांवरचा अत्याचार, फेमिनिझम हा मुस्लिम समाजामध्ये नाहीये, पण आपल्याकडे त्याचं मोठं स्तोम माजवलं जातं. पण आपल्या इथं स्तोम का माजवतायत? आज आपल्या पुढे सगळ्या उघड्या आणि त्यांच्या पूर्ण बुरख्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आहेत, ह्या कळल्या पाहिजेत. प्रत्येकाला आपल्या डोक्यावरची काय टिक्का राहायला पाहिजे. जे शिवाजी महाराजांनी केलं, स्वदेश, स्वभाषा, स्वभूषा ही आपण आपली जपली पाहिजे, तरच आपण पुढे काहीतरी देश म्हणून टिकू शकू या संपूर्ण पृथ्वीतलावरती असं वाटतं. आता फार चांगली परिस्थिती आहे, इथून पुढचा काळ आपलाच असेल असं वाटतं, परंतु खरंच राहील का ही एक खरोखर परत लढाईचे आणि हे आपण कळून घेतलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे असं वाटतं. चित्रपट पाहतोय की कशा पद्धतीने हा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक हा चित्रपट बघून येतात त्यावेळेस ते सांगतायत की यातील जी काही विकृती आहे किंवा स्त्रियांवरती झालेले अत्याचार असतील त्याच्यातून बोध घ्यावा आणि इथून पुढचा जो काही भारत असेल तो भारत एक विकसित भारत असेल, त्याच्यामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असेल किंवा जो काही महिलांवर अन्याय अत्याचार आजपर्यंत झाले द बंगाल फाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पुढे याच्यातून प्रेरणा घेऊन नक्कीच हा समाज एक विकसित समाज होईल याकडे वाटचाल आपलीच असेल. या निमित्तानं हा चित्रपट बघून लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. विजय रणदे, सुदर्शन मराठी, पुणे.